नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करतात हे दाखवणार आहे। त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात याची माहिती सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी 28 ऑक्टोबर 2023 रोजी म्हणजे शनिवारच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे। अश्विन महिन्यात येते म्हणून या पौर्णिमेला अश्विन पौर्णिमा, त्याचबरोबर शेतकरी वर्गात या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं। त्याचबरोबर ऋतुमानानुसार शरद ऋतूचा प्रारंभ झालेला असतो, त्यामुळे या पौर्णिमेचं नाव शरद पौर्णिमा सुद्धा आहे। तर अशा बऱ्याच नावांनी परिचित असलेल्या कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करतात हे आपण सर्वप्रथम बघूया, त्यानंतर बाकीची माहिती सुद्धा व्हिडिओतून बघत जाऊया। मंडळी, कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी तुम्ही पौर्णिमेच्या दिवसभरात कधीही करू शकता किंवा रात्री केली तरी सुद्धा चालेल। तुम्ही रात्री जरी पूजा मांडणार असाल तरी त्यावेळेस तुम्हाला देवी देवतांना स्नान घालावंच लागेल। तुम्हाला माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आटवलेल्या दुधाचा नैवेद्य देवी देवतांना दाखवला जातो। यामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, चंद्रदेव, इंद्रदेव, त्याचबरोबर कुबेर देवता यांची पूजा करायची असते। त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जर सत्यनारायण वगैरे करायचं असेल तर तुम्ही दिवसा पूजा मांडून ठेवली, रात्री पुन्हा पूजा केली, नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतं। किंवा तुम्हाला जे काही जप करायचे असतील, काही मंत्र, स्तोत्र किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही पठण करत असाल तर ते करायचं असेल तर तुम्ही रात्री पूजा मांडून पुढे तुमची पूजा कंटिन्यू केली तरी सुद्धा चालतं। तर पूजा करताना सर्वप्रथम तुम्ही बघितलं की मी दिवा लावून घेतला, दिव्याची पूजा केली। त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालून घेतलेला आहे। त्यानंतर वस्त्र परिधान केली, तुळशीची माळा घातलेली आहे। तुमच्याकडे श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांचा एकत्रित फोटो असेल तर तो तुम्ही पुसून पूजेमध्ये ठेवला तरी सुद्धा चालतं। त्याचबरोबर इथे माता लक्ष्मीची माझ्याकडे मूर्ती आहे, तर देवीला सुद्धा स्नान घालून घेतलेला आहे। शंखाचा अभिषेक करून म्हणजे शंखामध्ये पाणी भरून मी या देवी देवतांना स्नान घालून घेतलेला आहे। तुमच्याकडे शंख नसेल तर तुम्ही तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा कोणत्याही एका भांड्यामध्ये पाणी घेऊन देवी देवतांना स्नान घालून घेऊ शकता। फोटो असेल तर मग तुम्ही फुलांनी थोडंसं पाणी त्या फोटोवर शिंपडून तो फोटो पुसून घेतला, पूजेमध्ये ठेवला तरी सुद्धा चालतं। तर इथे माझ्याकडे शंख आहे। आता माता लक्ष्मीची पूजा आहे, श्रीहरी विष्णूंची पूजा आहे, तर त्यांना प्रिय ज्या ज्या वस्तू आहेत आणि त्या तुमच्याकडे असतील तर त्या सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता। तर शंखावर इथे मी स्वस्तिक काढून घेत आहे, त्यानंतर पूजेमध्ये हा शंख सुद्धा ठेवणार आहे। त्याचबरोबर माझ्याकडे कवड्या आहे ज्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत। शंखाला तर माता लक्ष्मीचा भाऊ म्हटलं जातं, तर लक्ष्मीप्रिय कवड्या या सुद्धा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर या तांदळामध्ये ठेवल्या आणि या कवड्यांवर चंदनाचा गंध लावून घेतलेला आहे। आता इथे जो फोटो तुम्ही बघत आहात तर यामध्ये कुबेर देवतेचा फोटो आहे, माता लक्ष्मीचा फोटो आहे आणि एका साईडला गणपती बाप्पांचा सुद्धा फोटो आहे। तुमच्याकडे असा कुबेर देवतेचा फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता। मी तुम्हाला उदाहरणासाठी फोटो आणि मूर्ती दोन्ही दाखवत आहे। तर सोप्यात सोप्या पद्धतीने सत्यनारायण कसा करायचा या व्हिडिओत सुद्धा मी तुम्हाला अशा पद्धतीची पूजा दाखवली होती की यामध्ये आपल्याला जास्त तामझाम करायचा नसतो। केळीची पानं आणा किंवा खूप जास्त सुपाऱ्या, धान्य किंवा तुम्हाला माहिती आहे की सत्यनारायण पूजेसाठी किती साहित्य लागतं। जर तुम्हाला अशा साध्या सोप्या पद्धतीने सत्यनारायणची पूजा करायची असेल तर या पूजेमध्ये तुमचा सत्यनारायण सुद्धा होऊन जाईल, त्याचबरोबर तुमची कोजागिरीची पूजा सुद्धा होऊन जाईल। तर इथे मी सुरुवातीला थोडेसे तांदूळ ठेवले, त्यानंतर एक तांब्याचा तांब्या पाणी भरून ठेवला। या तांब्यावर सर्व बाजूंनी हळदी कुंकवाची बोटं लावून घेतली, मधोमध चंदनाने स्वस्तिक काढलं, तुम्ही हळदीने सुद्धा काढू शकता। त्याचबरोबर या पाण्यामध्ये मी 1 रुपयाचं नाणं, एक तुळशीचं पान आणि एक फूल ठेवलं आणि परत एक छोटीशी प्लेट त्यावर ठेवून त्यावर तुळशीची पानं बाळकृष्णाला म्हणजे श्रीहरी विष्णूंना आसन म्हणून ठेवली आणि त्यानंतर त्याच्यावर मूर्ती स्थापन केलेली आहे। त्यांच्या शेजारी माता लक्ष्मीची सुद्धा मी स्थापना केलेली आहे। बाळकृष्ण म्हणा किंवा श्रीहरी विष्णू म्हणा, त्याचबरोबर माता लक्ष्मी म्हणा, यांना प्रिय ज्या ज्या वस्तू आहेत जसं की शंख,
त्याचबरोबर कवड्या असतील आणि तुमच्याकडे कासव असेल तर या सगळ्या त्यांना ज्या प्रिय वस्तू आहेत त्या सुद्धा तुम्ही या दिवशी पूजेमध्ये ठेवू शकता। आता इंद्रदेवांचा शक्यतो आपल्याकडे फोटो किंवा मूर्ती काहीच नसते, तर इथे मी इंद्रदेव म्हणून थोडेसे तांदूळ आणि त्याच्यावर सुपारी ठेवलेली आहे। तर इंद्रदेवांची जी काही मूर्ती आहे किंवा त्यांचे जे स्वरूप आहे ते आपण या सुपारीच्या स्वरूपात बघूया। आणि तुम्हाला माहिती आहे की इंद्रदेवांचं जे वाहन आहे ते हत्ती आहे किंवा माता लक्ष्मीला सुद्धा हत्ती प्रिय आहे किंवा गजलक्ष्मी आपण हत्तीला म्हणतो। आपली कुलदेवी असेल तर तिचं वाहन सुद्धा या नवरात्रीमध्ये हत्तीच होतं। तर तुमच्याकडे गजलक्ष्मीची मूर्ती असेल तर तीही तुम्ही ठेवू शकता। आणि हो, ज्यांच्याकडे या वस्तू नाहीत म्हणून आपल्याला मग पूजा करायला काही अडचण येईल का किंवा मग आपण अशी पूजा करू शकत नाही, या बाबतीत तुम्ही कोणत्याही प्रकारची शंका मनामध्ये ठेवू नका। प्रत्येकाच्या घरी माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो किंवा श्रीहरी विष्णूंचा फोटो किंवा मग लग्नामध्ये आपल्याला बाळकृष्ण दिलेलाच असतो, त्या साहित्यामध्ये जरी तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालतं। कुबेर देवतेचा फोटो तुमच्याकडे नसेल तर इथे मी तुम्हाला कुबेर यंत्र काढून दाखवत आहे। तर रांगोळीने सर्वप्रथम आपल्याला आडव्या आणि उभ्या रेषा करून त्यांचे 9 कप्पे तयार करून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही अंक लिहायचे आहेत। तर 20 ते 28 या दरम्यान आपल्याला हे अंक लिहायचे असतात। तर सुरुवात 24 अंकापासून करायची। मधोमध जो कप्पा आहे म्हणजे दुसऱ्या कॉलम मधला जो कप्पा आहे तर त्याच्या मधोमध आपल्याला 24 अंक लिहायचा आहे। त्यानंतर घड्याळाचे काटे किंवा एखादं चक्र कसं फिरतं त्या पद्धतीने आपल्याला एक एक अंक लिहत जायचा आहे। सुरुवातीला 24 लिहिलं, त्यानंतर 28 लिहिलं, त्यानंतर परत 23, 22, 27, 20, 25, 26 आणि सगळ्यात शेवटी 21। आता हे जे कुबेर यंत्र आहे ते जे व्यापारी आहेत किंवा ज्यांचा काही व्यवसाय आहे किंवा ज्यांना कुबेर देवतेची कृपा आपल्या घरादारावर कायम राहावी म्हणजे आपलं घर धनधान्याने कायम भरून राहावं असं वाटत असेल आणि कोजागिरी पौर्णिमेला तर कुबेर देवतेची पूजा अवश्य केली जाते, तर तुमच्याकडे फोटो मूर्ती यापैकी काही नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने कुबेर यंत्र काढलं, त्याची पूजा केली तरी सुद्धा चालेल। कुबेर यंत्र काढताना आपण जे काही अंक लिहिले त्याचं काय महत्व आहे किंवा ते या पद्धतीने का लिहिले, तुम्ही जर या अंकांची तिरप्या पद्धतीने बेरीज केली म्हणजे 23 अधिक 24 अधिक 25 अशी जरी बेरीज केली तरी पण ती 72 येईल। 21 अधिक 24 अधिक 27 अशी केली तरी 72 येईल। 20 अधिक 24 अधिक 28 अशी केली तरी 72 येईल। म्हणजे यातला जो प्रत्येक कॉलम आहे त्याची तुम्ही आडवी बेरीज केली किंवा उभी बेरीज केली तरी 72 येईल। आणि या म्हणजे धनाच्या संबंधित 72 या संख्येला अतिशय महत्व असल्यामुळे अशा पद्धतीचं हे कुबेर यंत्र काढलं जातं। कुबेर यंत्राची सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे। कुबेर दिवा जो असतो तर मी पूजेमध्ये नेहमी वापरते त्या पद्धतीचा असतो कुबेर दिवा। तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही तो नक्कीच घेऊ शकता। आणि या दिवशी आठवणीने तुम्ही जो काही दुधाचा नैवेद्य तयार कराल तो सर्व देवी देवतांना दाखवायला अजिबात विसरू नका। तुम्ही कुबेर यंत्र कागदावर सुद्धा काढू शकता, हळदी कुंकवाची किंवा चंदनाची पेस्ट तयार करून याच पद्धतीने, किंवा तुम्हाला रांगोळीने अशा पद्धतीने काढणं सोपं वाटत असेल तर तुम्ही तसंही काढू शकता। कोणत्याही पद्धतीने जेव्हा तुम्ही असं कुबेर यंत्र काढाल तर कुबेर यंत्राला एक अख्खं धान्य तुम्हाला अर्पण करायचं असतं, त्यामध्ये तुम्ही तांदूळ, मूग किंवा मटकी सुद्धा अर्पण करू शकता। त्याचबरोबर कुबेर यंत्राजवळ तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही काहीतरी दक्षिणा सुद्धा ठेवू शकता। तर ही जी दक्षिणा आहे ती नंतर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे, जेणेकरून तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जाईल, तुमच्या धनामध्ये वाढ होत राहील। जो काही नैवेद्य तुम्ही या देवी देवतांसमोर ठेवणार आहात तर त्या नैवेद्यावर तुळशीचं पान पालथं करून ठेवायला अजिबात विसरू नका, त्याशिवाय हा नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा देवी देवता सुद्धा ग्रहण करत नाही। तर आपल्याला तुळशीचं पान तर ठेवायचं आहे। आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे यंदा कोजागिरीच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण सुद्धा आहे, त्यामुळे अगदी थोडा थोडा म्हणजे चमचाभर प्रसाद आपल्याला सर्वांना खायचा आहे। बाकी जो प्रसाद आहे तो आपल्याला चंद्रग्रहण संपल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी 29 तारखेला खायचा आहे। त्यामुळे या प्रसादामध्ये तुम्ही तुळशीची पानं घालून ठेवू शकता आणि नंतर तुम्ही हा प्रसाद दुसऱ्या दिवशी खाल्ला तरी सुद्धा चालतं। कालच मी तुम्हाला चंद्रग्रहणाचा व्हिडिओ शेअर केला, त्यामध्ये 1-2 ताईंनी या कमेंट करून मला हे सुचवलं होतं की जर तुमचा प्रसाद किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जो काही स्वयंपाक करता ते अन्न तुमच्याकडून जर उरलं तर ते दुसऱ्या दिवशी फेकून न देता त्या प्रत्येक अन्नपदार्थांमध्ये तुम्ही जर तुळशीची पानं घालून ठेवली तर तुम्हाला नक्कीच दुसऱ्या दिवशी ते अन्नपदार्थ ग्रहण करता येतील। तर थँक्यू ताई, तुमची नावं आता मला लक्षात नाही
नाही, पण त्या 2 ताईंनी कमेंट केल्या होत्या, तर माहिती दिल्याबद्दल त्या दोन्ही ताईंचे खूप खूप आभार. पूजा करताना तुम्हाला कोणता मंत्र म्हणायचा आहे, तर जो मंत्र तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे तो मंत्र म्हणजेच ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धीम मे देही दापय स्वाहा. तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. जो कुणी कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्रीपर्यंत जागून देवी देवतांसाठी या पद्धतीने जागरण करतो त्याच्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही. माता लक्ष्मी त्याच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास्तव्य करते. कुबेर देवतेच्या कृपेने त्याचं घर धनधान्याने भरलेलं राहतं आणि आर्थिक चणचण सुद्धा कधी भासत नाही. तर नक्की तुम्ही ही पूजा करा. असं म्हटलं जातं की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर अवतरत असते, तेव्हा ती प्रत्येक व्यक्तीच्या दाराशी जाते आणि म्हणते को जागरती, म्हणजेच कोण जागत आहे. तर म्हणूनच या पौर्णिमेला कोजागिरी असं नाव पडलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू, चंद्रदेव, इंद्रदेव, कुबेर देवता यांची सेवा नक्की करा. चंद्रदेवांना तुम्ही या दिवशी अर्घ्य दिलं तरी सुद्धा चालतं. पूजा झाल्यानंतर प्रत्येक आईने आपल्या ज्येष्ठ अपत्याला ओवाळायचं आहे, त्याचं औक्षण करायचं आहे. तर भलेही तुमचं पहिलं अपत्य मुलगा असेल, मुलगी असेल आणि मुलाचं लग्न झालेलं असेल, तुम्हाला सून आलेली असेल, तर तुम्ही मुलासह सुनेचं सुद्धा औक्षण करू शकता. तुमची मुलगी असेल, तिचं लग्न झालं असेल किंवा तुमची मुलं तुमच्यापासून लांब राहत असतील, तर ती तुम्हाला कळेल की त्यांचं जे राहण्याचं ठिकाण आहे ते कोणत्या दिशेला आहे, त्या दिशेला तोंड करून तुम्ही औक्षणाचं ताट फिरवलं, म्हणजे त्या दिशेला तोंड करून तुम्ही औक्षण केलं तरी सुद्धा चालतं. तर तुम्ही नक्कीच या दिवशी तुमच्या ज्येष्ठ अपत्याचं औक्षण करायला विसरू नका. याला आपल्या ज्येष्ठ अपत्याची अश्विनी करणं असं म्हटलं जातं. तर हे काम तुम्हाला लक्षात ठेवून करायचं आहे. मंडळी, आता थंडीचे दिवस सुरू झालेले असतात. पावसाळ्यामध्ये आपण जे काही पीक घेतो ते सुद्धा तयार झालेलं असतं, नवीन अन्नधान्य तयार होतं. म्हणून या दिवसाला नवान्न पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करायची हे दाखवलं. त्याचबरोबर या दिवशी अजून कोणकोणत्या गोष्टी करायला लागतात हे सुद्धा सांगितलं. मंत्र कोणता आहे हेही सांगितलं. तुम्ही या दिवशी गीतेतला 15वा अध्याय सुद्धा वाचू शकता किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सत्यनारायणाची कथा वाचली तरी सुद्धा तुम्हाला याचे खूप चांगले लाभ मिळतील. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल अशी मी आशा करते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद. तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा.